FM रेनबोची वितरावणी आणि आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आतां ही आसा अस्तुरी. आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आनी FM रेनबोच्या वितरावणीत आयकपेनो परतून एकदां तुमकां सगळ्यांक मायेमोगाचो येवकार. 12:05:40 जाल्ले आसात. आमची ही सप्तकी लायव्ह फोन इन अस्तुरी. आयचे आमचे मुखेल सोयरे ॲडवोकेट समीर तालिगांवकार, स्पेशल पब्लीक प्रॉसिक्युटर ऑफ नार्कोटीक कंट्रोल ब्युरो आनी स्पेशल पब्लीक प्रॉसिक्युटर फॉर डायरेक्टरेट ऑफ एनफोर्समेंट. आयचो विशय अंमली पदार्थांचें संकट. तुमच्या सांगातान आसा सदां भशेनूच हांव चारुशिला. आयकपेनो आमकां खूब प्रश्न तशे आयिल्ले आसात, तर आमच्या स्टुडियोत आसात ॲडवोकेट समीर तालिगांवकार. समीर सर नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय आनी FM रेनबोच्या वितरावणीत आमचो आकाशवाणी परिवार आनी आमचे सगळे आयकपी तुमकां मायेमोगाचो येवकार दितात. FM रेडिओ आकाशवाणीक म्हजे थँक्स म्हणटा की म्हाका आपयला तुमी ह्या व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिकाचेर उलोवपाक. तुमी बी वेळान वेळ काडून आयले म्हणून हांव तुमकां धन्यवाद म्हणटां. तुमची वळख हांव करून दितां. आमच्या स्टुडियोत आसात ॲडवोकेट समीर तालिगांवकार. BA LLBचें शिक्षण तांणी घेतलां. सद्या ते हायकोर्टान कार्यरत आसात. ह्या क्षेत्रांत 2002 वर्सा सावन ते आसात. तांची स्वताची अशी प्रॅक्टीस आसा. समीर सर, म्हजो कार्यावळींतलो पयलो प्रश्न की तुमी ह्या वकिली क्षेत्रांत कशे पावले? म्हजी प्रॅक्टीस स्टार्ट जाली. आय पास्ड आउट फ्रॉम 2002 ऑनवर्ड्स. ना म्हणजे तुमी वकील म्हणजे ह्या क्षेत्रांत कशे आयले? प्रॅक्टीस हांवें स्टार्ट केली म्हाजी इन इयर 2002 ऑनवर्ड. सो म्हाका म्हाजी प्रायवेट प्रॅक्टीस आसलेली. तशेंच म्हाका ह्या सब्जेक्टान इंट्रस्ट आसलेलो रिगार्डींग हे ड्रग्स एंड ड्रग अब्युजाच्या टॉपिकाचेर म्हाका इंट्रस्ट आसलेलो. सो हांव दुसऱ्यो मॅटरीज घेतालो अश्यो प्रायवेट प्रॅक्टीस. बट देन इन द इयर अरावंड 2016 सो हे जे नार्कोटीक कंट्रोल जे ब्युरो आसा आनी जे सेंट्रल एजन्सी आसा डील्स वीथ नार्कोटीक केसीस, सो हे म्हाका म्हाजे कडेन अप्रोच जाले for me to act as a public prosecutor for their cases. And so I am acting as a public prosecutor for their cases from year 2016 onwards now. So it is a 10 years I am joined to this department. ओके. म्हजो एक म्हणजे तुमी इतली सगळी म्हायती दिल्या, म्हज्या आयकप्यां खातीर तें इन्फॉर्मेशन खूब बरें आसा. पूण समीर सर, तुमी वकील जावचे अशें तुमकां पयलीं पासून? हय, पयलींच स्वप्न आसलेलें तें एक वकील जावचें म्हणून. सो फील जातालें की आजकाल अश्यो खुबश्यो प्रॉब्लम्स हें जाता, त्या खातीर म्हाका एक आसलेलें अशें एक हेज्या खातीर सोसायटी खातीर कितें करचें असलें एक स्वप्न आसलेलें. सो इन दॅट रिगार्ड वकिली क्षेत्रांत पावले. समीर सर, एक्चुली खूब प्रश्न आयल्यात. म्हजो एक प्रश्न पयलोच घेता हांव, कित्याक ती एक असहाय्य आवय आसा. तिणें आपलें नांव म्हाकाय सांगूं ना, पूण ती विचारता कितें की आपलो चलो ड्रग्सान आसा अशें आपल्याक कळ्ळां आनी ताजी एकंदरीत वागणूकूय बी तशीच घरान हें जाता. सो ती म्हणटा आपल्याक तातूंतल्यान ताका भायर काडपाक जाय. तिजे प्रयत्न चालू आसा. ती आमची एक नियमीत लिसनर. सो तुमी तिका कितें सांगशात? खूब दुर्भाग्यपूर्ण गोश्ट. एक आवयक अशें अप्रोच करची पडटा आपल्या चेड्या खातीर. बट एनीवेज इट इज अ गूड थिंग. लायक आवयनूय आपले फुडेकार करून तिणें बेगीनच्या बेगीन ही खबर काडपाक आनी अटेम्प्ट्स केले आपल्या चेड्याक ह्या हितूंतल्यान भायर काडपाक. तो हांव एकूच सांगपाक शकता की तिणें पयलीं आतां तिणें फायंड करपाचें हेजे कॉन्टेक्स्ट कोणा कडेन दवरता, तो कसो कॉन्टेक्स्ट तागे सप्लाय हाका खंयच्यान मेळटा, ही जी ड्रग्साची जी सप्लाय आसा ती खंय तेणी पयलीं एक ट्रॅक दवरचो आसतलो. आनी दुसरी गजाल तिणें आतां रिहॅबिलिटेशन सेंटर आसा एक ती नॉर्थ ऑर मारगांवची. जर ती शी इज फ्रॉम मारगांव, देन रिहॅबिलिटेशन सेंटर जे आसा ओल्ड हॉस्पिशियो हॉस्पिटलांत थंय एक डिपार्टमेंट आसा वीच डील्स वीथ रिहॅबिलिटेशन. इफ शी इज फ्रॉम नॉर्थ, देन देर इज आजुले हॉस्पिटल म्हापसा, थंयूय आसा एक डिपार्टमेंट आसा. आनी जर ती शी कॅन केपेबल फायनान्शियली जर ती सावंड आसत जाल्यार इवन प्रायवेट एक हॉस्पिटल आसा ते कृपा फाउंडेशन म्हणून. दिस इज अ प्रायवेट, इट इज इन अंजुना. So she can approach this. Okay. But apart from that, she also has to do some homework, like तिने कॉन्टेक्स्ट ह्या चेड्याचे कोणा कडेन आसा ते पळोवन फायंड करचें पडटलें. हे कॉन्टेक्स्ट तिणें पयलीं कट ऑफ करचें पडटलें. नाल्यार ती रिहॅबिलिटेशन वयतली तेंय चलतलें, पण सायमल्टेनियस जे कॉन्टेक्ट आसा तेच चलत वयतले. सर, म्हाका दिसता की तिणें स्वता हे प्रयत्न सगळे चालू केल्या. आनी आमच्या आकाशवाणीची ती एक नियमीत लिसनर आसा. सो तिका
विचारचेशे दिसले म्हणून तिणें सांगलें आनी तुमी आमच्या सगळ्याच आयकप्यां खातीर म्हायती दिल्या की रिहॅबिलिटेशन सेंटर्स आसात पणजे, म्हापशां, आजिलो हॉस्पिटल, मडगांवां हॉस्पिसियो आनी कृपा फावंडेशन, जाय जाल्यार तांच्यांनी करूं येता. पूण अशें आमी मागुया की हे ड्रग्साच्या संकटान कोणें पडचें न्हय. समीर सर, म्हजो दुसरो प्रश्न, तशें पळोवपाक गेल्यार ड्रग्स म्हळें की सामान्य मनशाक भंय दिसता न्ही, पूण हे ड्रग्साचें आतां उजो लागलो की सगळी कडेन विदीन नो टायम तो पसरता. तशेंच आमचें ड्रग्साचें जालां. तुमकां कितें उलोवचेंशें दिसता? हय, हो जो आयचो जो संकट आसा वेरी सिरियस जाला आनी हो स्टार्ट आयच्या दिसान स्टार्ट जाला स्कुलाच्यान सुद्दां हें स्प्रेड जाल्लेलें आसा, वीच इज वेरी डेंजरस. आतां स्कुलाचे लेवल म्हणटा पयलीं तरी हें की कॉलेज लेवलाक चलतालें, पण आतां हें स्कूल लेवलाच्यान स्टार्ट जाल्लेलें आसा. सो येस, हो टॉपीक उलोवपाची खूब गरज आसा आनी एन अटेम्प्ट शूड बी मेड बाय एवरी वन. आनी म्हाज्या हिशोबान दिसता अटेम्प्ट जे आसा दीस स्टार्ट्स फ्रॉम द फॅमिली. एवरी पेरंट्साची रिस्पॉन्सिबिलिटी जाल्लेली आसा ती आयच्या भुरग्यांचेर हें दवरपाची, नदर दवरपाची, बाबा भुरगो खंय मेळटा, कोणाक मेळटा, खंयच्यान कितें खाता पिता खंयच्यान, हेजी ट्रॅक दवरप वेरी इम्पॉर्टंट जाल्लेलें आसा. एक भुरगो येता घरा, आवयन बापायन तेजें एक टायम बॅग तपासपा जाय, पळोवपाक बाबा त्या भुरग्याच्या बॅगान कितें आसता, खंय हाडटा, कितें आसता, हो ट्रॅक दवरपाची वेरी इम्पॉर्टंट आसा हे दिसांनी. स्वताकूच कळना की आपलो भुरगो खंय अशें आसता न्ही की एक आवय बापूय आपल्या भुरग्या खातीर सगळें करता, पूण तो वायट मार्गाक लागतलो हें तांच्या ध्यानी मनी सुद्दां आसा. सो तुमी एक खूब बरें सोल्युशन दिलें की आपल्या भुरग्याचेर नदर दवरप, बॅग तपासप, भले तो कितलोय बरो आसूं. एक प्रश्न, एक डावट घेवपाचो ना, बट प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आनी म्हणटात न्ही की कितेंय जालें जाल्यार ताजो पयलींच ट्रिटमेंट केलो जाल्यार सामकें इम्पॉर्टंट, ते फायद्याचें थारता. सो तुमची सुंदर अशी मॅसेज आसा. आमी तुमच्या बायोडेटान हे म्हणटात की तुमी पब्लीक प्रॉसिक्युटर, नार्कोटीक कंट्रोल ब्युरो, ताजे विशीं आमकां जाणून घेवपाक जाय. जे नार्कोटीक कंट्रोल जे ब्युरो जे डिपार्टमेंट आसा, दीस इज अ सेंट्रल एजन्सी. जशें आमकां गोंयान आसा ते आमचे लोकल पुलीस आसा, ते डिल्स वीथ ड्रग्स केसीस, प्लस स्पेशल दीस थिंग इज फॉर्म लायक एंटी नार्कोटीक सेल जे अगेन डिल्स वीथ नार्कोटीक केसीस. तशेंच सेंट्रल एजन्सी म्हणून आसा ही नार्कोटीक कंट्रोल ब्युरो, आनी तेंचे जे ज्युरिस्डिक्शन आसा हे वेरी वायड आसा कंपेर्ड टू द आमचे लोकल पुलिसांचे. सो जस्ट टू कंट्रोल फर्दर ऑन, गीव मोर स्ट्रेंथन द पुलीस वीथ द पावर्स, ही एजन्सी केल्लेली आसा वीच डिल्स वीथ नार्कोटीक केसीस. कशा तरेचें फंक्शनींग जाता? फंक्शनींग म्हणल्यार हेंचे आतां जशें आमचे एक लोकल पुलिसांचे आतां समजा जर अंजुणा जर अशी जर रेड जाल्लेली आसा, जर तेंचें ज्युरिस्डिक्शन ह्या अंजुणा सायडीकूच उरता, ऑन दॅट ज्युरिस्डिक्शन पॉयंट येता. वेरेज ही सेंट्रल एजन्सी जी आसता तेंचें ज्युरिस्डिक्शन वायड आसता. इवन तेंचे अक्युजांक धरपाचे स्कोप डिफरंट भाशेन आसता, टू ट्रॅक द रेकॉर्ड ऑफ दीस अक्यूज अँड ट्रॅक द अदर हू आर इनवॉल्वड इन दीस. सो तेंचें मातशें ज्युरिस्डिक्शन डिफरंट भाशेन आसता कंपेर्ड टू द लोकल. ओके. आनी तांचो काम करपाचे आवाठूय वेगळे वेगळे आसता, हय, लिमिटेड आसना. सो लिमिटेड कंप्लीट, इट विल अप्लाय टू एंटायर गोवा. आनी समीर सर, हें कितें आतां डायरेक्टरेट ऑफ एनफोर्समेंट? डायरेक्टर डिल्स वीथ ईडी. ओके. सो तुमी तुमची स्वताची प्रॅक्टीस आसा, अनेक विशय तुमी हाताळटात आनी त्याच प्रमाणे ह्या दोनूय संस्थां खातीर तुमी काम करतात. सर, फुडलो प्रश्न घेवया. दामोदर वागळे करंजाळ सावन ते आमकां तांणी फोन केल्लो, ते विचारतात की मादक वखदां आनी मानसीक पदार्थ कायदो, आतां हांव नको तांचें कितलें बरोबर तें, पूण ते NDPS ह्या संस्थेचें खाशेलेपण कितें, तांची ती स्थापन करपाची गरज कित्याक पडली आनी तांचें कामकाज कशें चलता? हो जो एक्ट जाल्लो आसा पयलीं कशें जाल्लेलें समीर सर, NDPS म्हणजे NDPS म्हणजे नार्कोटीक ड्रग्स अँड सायकोट्रोपिक सबस्टन्स एक्ट. हे जशें फूल फॉर्म आसता एक्टाचे. ओके. ताज्या विशीं तांकां जाणून हय. पयलीं कशें आसलेलें, हे ड्रग्स बीन तेंचेर कंट्रोल नासलेलो. जे डिफरंट आतां हो जो एक्ट जो आसा, दीस एक्ट कंटेन्स अरावंड 238 कायंड ऑफ ड्रग्स which is there in our society today, and that 138 is further divided into A
टू ट्रिपल झेड म्हणजे तुम्ही सांगू शकता कितके भाशेचे ड्रग्स आजकाल एवरी डे नवे आतां आनी थोडे नवे ड्रग्स जे येयले आसा ते ह्या लिस्टार सुद्दां ना. सो पयलीं इतके हे डायवर्सिटीज ऑफ द ड्रग्स नासलेली. सो पण जशे जशे ड्रग्स वाडपाक लागले, हेंचे कावंटर इफेक्ट जावपाक लागले, सो इट वॉज नेसेसरी टू कंट्रोल ऑल दीस ड्रग्स अंडर द थंब. सो त्या हिशोबान हो एक्ट जो येयलो इन फोर्स इन 1985. आनी तशेंच मागीर तशें हे जे सगळे जे ड्रग्स आसा ते शेड्यूल केलो of a different, as I said, 235 contrabands aside. So these all were brought under the one head and they were scheduled like these are the drugs to be counted. And एक अशें ना एक काउंट केलें म्हणून थंय सोंपना, पण तेंची क्वॉन्टिटी केल्लेली आसा. म्हणजे प्रत्येक आतां फॉर एग्जाम्पल एक गांजा जर धरलो जाल्यार एक तेजी स्मॉल क्वॉन्टिटी जर धरली ती 1 kg आसा आनी कमर्शियल क्वॉन्टिटी आसा ती 20 kg. तशेंच एक LSD म्हणून एक सबस्टन्स आसा, ड्रग्स आसा, जेची क्वॉन्टिटी आसा 0.002 grams ही स्मॉल क्वॉन्टिटी आनी तेजी कमर्शियल क्वॉन्टिटी आसा 0.01 gram. सो ह्यो अश्यो तश्यो कॅटेगरीज मांडलेल्यो आसा. इन ऑल डिपेंड्स ऑन द सिरियसनेस ऑफ दस ड्रग्स. सो ह्यो खंयच्या तरी एक तेंचेर एक बंदी हाडपाची आसली त्या मार्गदर्शनाचेर त्याच्या खातीर हो एक्ट केल्लो आसा इन 1985. समीर सर, तुमी आमकां सांगलें न्ही की 0.000 आनी कितले तरी ताचे हे आसता म्हणून. आतां एक सामान्य मनीस ज्याचे एक लायफ थारिल्लें आसता, बाबा तो उठलो, आपलें कितें घरांतलें काम केलें, आपल्या ऑफिसान आयलो, घरा आयलो, ह्या सामान्य मनशाच्या आवाक्या भायल्यो ह्यो गजाली न्ही, ताजेर आज समाजान खऱ्या अर्थान जागृताय जावपाची गरज आसा. तुमी ह्या NDPS कायद्याची आमकां म्हायती दिली. दामोदर वागळे करंजाळे सावन तांणी आमकां फोन केल्लो. धन्यवाद दामोदर बाब. समीर सर, आमी तुमच्या आवडीचें पद आतां घालताच, मागीर आमी जाणा जावन घेवया अनेक गजाली म्हणजे ह्याच हाज्या वयल्यो. समीर सर, म्हजो फुडलो प्रश्न की आमी डिसेंबर म्हयन्यांत एक 30 दिसांचो अंमली पदार्थांचो गैरवापर ह्या विशयाचेर एक खासा जागृताय कार्यावळ आंखिल्ली गोंय विभागान, आनी सुप्रीम कोर्ट हो कार्यक्रम कॉर्डिनेट करतालो. एक्चुली खरें म्हळ्यार म्हाका तुमकां तेन्नाच आपोवपाचें आशिल्लें, कित्याक आमची आकाशवाणी दर एक विशय घेवन ताजी जागृताय करता. पूण समीर सर, कितें जाता, प्रोग्रामाची आंखणी आमी पयलींच करता न्ही, सो हो विशय आनी तुमी मातशें फाटीं पडले. एनीवे, तुमी आमच्या स्टुडियोंत आयज उपस्थित आसात. ह्या जागृताये विशीं आमकां सांगात. म्हणजे तो कॅम्पेन ड्रायव्ह जाल्लो न्हय? कॅम्पेन जाल्लो प्रश्न त्या 30 दिसांचो ना. दीस कॅम्पेन हॅज टू गो थ्रू आउट. हो एक खंय तरी कमी पडलेलें म्हणून सुप्रीम कोर्टान नदरेक येवन तो कॅम्पेन केलो. दॅट वॉज अ व्हेरी गूड ड्रायव्ह. बट हे 30 दिसान रिस्ट्रिक्ट जावपाक जायना. इट हॅज टू बी. आनी अशे प्रोग्राम जावपाक जाय, लोकांकूय अवेअर करप व्हेरी इम्पॉर्टंट जाल्लेलें आसा. सो बेजिकली ह्या 30 दिसान सगळ्यांना, इवन जे लिगल एड म्हणजे सेल आसा तांकां सगळ्यांनी ऑफ हायकोर्ट तांकां स्पेशल प्रोग्राम करपाक लायिल्लो टू डिफरंट पार्ट्स ऑफ गोवा. हय, हितून खूब सगळे इवन ANC वेर इनवॉल्व, पुलीस, लोकल तेंच्यांनी खूब इवन स्टुडंट्स वेर ब्रॉट अंडर द शेल्टर टू कंडक्ट वेरियस प्रोग्राम्स टू मेक अवेअर अबाउट दीस ड्रग अब्यूज आनी तेंच्यांनी कशें पयस रावचें. सो दीस वॉज अ व्हेरी गूड प्रोग्राम विच वॉज कंडक्टेड बाय द सुप्रीम कोर्ट. तुमच्या म्हायती खातीर हांव सांगता की आमच्या आकाशवाणीच्या म्हादय चॅनला वेल्यानूय आमी अनेक कार्यक्रम प्रसारीत केल्ले. तुमच्या वकिली क्षेत्रांतले अनेक नामवंत वकील, तांचे टॉक्स, तांची भाशणां, मुलाखती आमी वितरायल्यो. सो कितलो सक्सेसफूल जालो हो कार्यक्रम? ना, व्हेरी सक्सेसफूल रिस्पॉन्स सुद्दां खूब येयलेले भितर. आनी इवन हितून तेंच्यांनी अप्रोच जाल्लेले जे कोण हे ड्रग्सान इनवॉल्व आसा सद्या पयल्यान, जे भायर सरलेले आसता तेंच्या कडेन उलयल्ले आनी तेंचे व्यूज आसा ते कशे त्रासान पडले, हाव दे गॉट इनवॉल्व, ते कशे भायर सरले, हें सगळ्यांनी तेंच्यांनी उलोवपाक आनी लोकांक एक कळपाक पडलें. आजकाल कितें आसा, कोण इनवॉल्व आसा तो मनीस सांगूं शकना. आपूण कसो भायर सरलो, आपूण कसो इनवॉल्व जालो हें सांगूं शकना आनी लोकां कडेन कळना. सो ह्या प्रोग्रामा वयल्यान हेंच्यांनी आपलें एक्सप्रेस केलें आनी ते खूब जाणांक सांगलें. ऑफकोर्स तेंची आयडेंटिटी डिस्क्लोज करूंक ना, दॅट वॉज अ बिगस्ट थिंग. पण कोणाक तरी आपल्याकूय सांगपाक जाय. जशें तुमी सांगलें आवयक हें करूंक मेळना. जर तिणेंय जर प्रोग्राम जर हो आयकलेलो, अशें खूब जाणांनी मे बी आयकलेंय आसतलें की बाबा ते कशे भायर सरप, तेंच्यांनी आपले एक्सपिरियन्स शेअर केलो. सो इट वॉज टू व्हेरी एक्सटेंड आय थिंक इट वॉज सक्सेसफूल. समीर सर, पळया, तुमी आतां म्हाका ह्या प्रश्नाची जाप दिताली न्ही, म्हज्या मनान अनेक प्रश्न आयले तेन्ना. पयलो प्रश्न, समजा हांव
एक मनीस हांव किंवा कोणूय एक एक्स मनीस जर ह्या ड्रग्सान आयलो ताज्या नकळत जाल्यार ताका भायर काडपाक शक्य आसा. पळय हें कशें आसा आतां कळत नकळत हे प्रश्न पयलो जायना. आतां त्या खातीर आमी व्हेरी कॉशियस लायक आमचे कडेन कोणी बाबा कसलें कितें सामान दिता. आतां अशेंय घडटा की एअरपोर्टार कोणी मातशी कोणा कडेन बॅगां दिता, मातशी यो आपूण दिता, ऑर मातशें कोणाक हें कसलें पार्सल दिवपाक लायता, सप्लायक मातशें कोणा कडेन दी, हांव येता घट धरून राव येयसर, तेन्नाच तो सांपडटा. सी प्रश्न हो आसा की जेन्ना ट्रायल जातली, कोर्टान केस पावतली, हो प्रश्न ते पार्सल ऑर बॅग तुजें काय ना हो मागीर डिसायड जातलो. पण एट प्रेझेंट तुमी त्रासान पडूंक शकता ह्या हिशोबान. सो त्या खातीर आपुणूय एक रिस्पॉन्सिबल सिटीजन जावन ह्योसल्या भानगडीन पडूंक उपकारना. आनी ऑफकोर्स आनी आमी आजकाल म्हणूंक शकना, समटायम्स तो आपुणूय इनवॉल्व जावंक शकता आनी तो ग्रावंडूय घेवंक शकता, ना आपलें न्हू हें आपल्या कोणी दिल्लेलें आसा तोय ग्रावंड घेवंक शकता. सो प्रश्न हो आयच्या डेटीन आसा तो सद्या तरी तुमी भितर पडटले, जेलीन पडटले, अनवळखी मनशाच्या संपर्कांत घेवन मातशें केअर घेवपाक जाय. समीर सर, आतां म्हज्या मनान आनी एक प्रश्न आयला. सपोज आतां हांव म्हज्या नकळत तातूंत पडलें, म्हणजे म्हज्या कडेन कोणें बॅग दिली आनी हांव तातूंत पडलें, जाल्यार म्हाका कांयच हातूंतलें खबर ना, जाल्यार हांव आतां भितर आसा जाल्यार म्हाका लिगल म्हाका कांयच खबर ना, जाल्यार गव्हर्मेंट म्हाका कितें मदत करता किंवा ती बॉडी तुमची जी वकिलांची हें आसा ती म्हाका कशी मदत करता? कशें आसा, आतां जर तुमी जर खंयच्याय हेतून पडले, आतां एक व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट सांगचो म्हणल्यार आतां तुमी म्हणलें आपूण धरून भितर पडली. प्रश्न हातून व्हेरी इम्पॉर्टंट आसा जो सगळ्यांक लोकांक जाणा जावपा जाय. तो हांवें जशें सांगलें आतां जे लिस्ट केल्लेलें आसा ह्या NDPS एक्टाचें जशें लिस्ट केल्लेलें, करेक्ट, हय, 238 जे शेड्युलान, येस 238 आनी दॅट 238 इज फर्दर डिवायडेड इंटू A to ZZZ. सो अशे खूब पदार्थ आसा. सो सांगचें म्हणल्यार जशें तुमी आतां सांगलां सो व्हेरी इम्पॉर्टंट सांगपाचें हें म्हणल्यार पयलीं भितर पडलो जाल्यार फर्स्ट स्टेज इज दीस. आतां जशें हांवें सांगलें तुमकां दॅट दीस लिस्ट इज एवरी ड्रग्स इज डिवायडेड इंटू स्मॉल क्वॉन्टिटी आनी कमर्शियल क्वॉन्टिटी. आतां जर गांजाचेच धरलें, ही 1 kg जी आसा ही आसा स्मॉल क्वॉन्टिटी आनी तेजीच कमर्शियल क्वॉन्टिटी आसा 20 kg. आतां अज्युमींग जर तुमी जर सांपडले खंयच्यान कशेंय धरा, तुमकां कोणी दिल्लेलें म्हणा नाल्यार एक्चुअल पर्सन इनवॉल्ड कशेंय म्हणा, जर तेज्या कडेन निर्दोशूच म्हणा चुकून दिल्या म्हणून कोणी दिल्लेलें, जर त्याच्या मनशाच्या हातीन जर एक 20 kg बॅग सापडले आनी रेडीन जर तुमच्या पोझेशनान ते 20 kg बॅग सापडले, पोझेशन धरा ना कोणी जर समजा तुमच्या घरान दवरलेले समजा आनी ते 20 kg गांजा जर सापडले जाल्यार हितून तुमची एरेस्ट जावन अंडर सेक्शन 37 ऑफ NDPS एक्ट बेल मेळपाची संभावना नील. हितून तुमकां बेल कशीच मेळपाची ना. लॉट ऑफ सुप्रीम कोर्ट जजमेंट कायदोच सांगता जर मनीस जर कमर्शियल क्वॉन्टिटीन मेळ्ळा जाल्यार तेंची कसलोय ड्रग्स जावं इफ इट इज फॉलिंग इन कमर्शियल क्वॉन्टिटी देन तेजी बेल सुटका जावपाची ना टील द डिस्पोजल ऑफ द केस विच मे हँड अप इन 5 years 10 years 15 years जेन्ना केस काबार जाता तेन्ना. सो म्हाका मागीर कोण दिता एडवोकेट बी, म्हणजे तुमकां हय त्या मनशाक तो निर्दोश कसो आसा तेणी आपलो प्रायवेट एडवोकेट काडचो पडटलो. ताका हरशी जर तेजे फायनान्शियल कंडिशन ना then he can ask for the legal aid advocate, but otherwise he has to suffer for. आणि जर आणि हेतून आनी एक हें आसा की हितून जर क्वॉन्टिटी जर समजा जर इंटरमिडिएट क्वॉन्टिटी म्हणटा म्हणजे जर क्वॉन्टिटी इन बिटवीन फ्रॉम द स्मॉल क्वॉन्टिटी टू कमर्शियल क्वॉन्टिटी, म्हणजे समजा जर तुम्ही जर एक स्लायटली 1 kg चे 2 kg जर तुमकां सापडले बट नॉट मोर दॅन 20 kg, सो तुमी इंटरमिडिएट क्वॉन्टिटी म्हणून तेतून पडूंक शकता. बट ऑफकोर्स तेतूनय म्हणल्यार बेल मेळपाक म्हणटा पण स्टील कंडिशन्स आर देर बट इट इज स्टील डिफिकल्ट टू गेट अ बेल. सो इट इज ऑल डिपेंड ऑन द क्वॉन्टिटी, तुमी खंयच्या क्वॉन्टिटीन मेळटा त्या हिशोबान तुमचे सगळो फेट डिसायड जावपाक शकता. सो हे टॉपीक थोड्या भितर सांगपाचें म्हणजे जाल्यार तुमी अनवळखी मनशाच्या संपर्कान येवं नाकात, कारण कितेंय जावं येता. आनी ना आनी केले सुद्दां जाल्यार ते पळोवन ओपन करून अंडरस्टँड जावन. आनी एकूय जाता न्ही की तुमकां जर म्हाका इनवॉल्व करूंक जाय, म्हणजे ड्रग्सान जो मनीस आसा ताका जर म्हाका हेरून म्हाका जर त्या जाळ्यान हाडपाक जाय जाल्यारूय तो तशें करपाक शकता. सो द बेस्ट थिंग इज आपल्या भितर आपणें काम करप, अनवळखी मनशा कडेन रावप ना. आणि तुम्ही सांगले की क्वॉन्टिटी प्रमाण 238 ड्रग केजीस आसा ताजेर वेगळ्यो वेगळ्यो शिक्षा आसा. 238 टायप ऑफ ड्रग्स विच इज फर्दर डिवायडेड इंटू मोर. आणि म्हणजे त्या प्रमाणे त्यो तश्यो शिक्षा जाता.
समीर सर, आतां फुडलो प्रश्न घेवन तुमचें गीत वाजोवच्या पयलीं म्हाका अशें दिसता की कायदो इतलो स्ट्रिक्ट आसुनूय अशे गुन्हे कित्याक जातात? कायदे म्हणल्यार सांगपाचें म्हणल्यार कायदो जर एक वाट दिता बट वेरियस प्रोविजन्स आर देर अंडर द CRPC म्हणा नो BNSS एक्टा. सो सम स्ट्रिक्ट रूल इज प्रोवायडेड एंड खूब कडेन प्रोसिजरूय फॉल्ट जाता आनी सो एक्यूज टेंड टू टेक एडवांटेज ऑफ ऑल दीस सिच्युएशन. आणि अशें म्हणटात न्ही की कितलेशेच दोशी सुटल्यार जाता पूण एक निर्दोशाक सजा जावपाक करेक्ट जायना. ना. आनी ह्या इश्यूचेर ड्रग्साच्या केसीस सुप्रीम कोर्टांनी वेरियस टायम्स ऑफ ओपिनियन दिला की एक जेन्ना मर्डर करता मनीस, मर्डरर इज तरी ताका एक माफ करपाक जाता कित्याक एक जो मर्डरर आसता तो एक मनशाक मारता, पण एक जो इनवॉल्व आसता, एक ड्रग्सान जो मनीस इनवॉल्व आसता तो अख्ख्या फॅमिलीक मारता, सोसायटीक मारता. तो कितक्या जाणांक मारता ताका खबर नासतना हे ड्रग्स सप्लाय करून. सो द पर्सन हू इज इनवॉल्ड इन द ड्रग्स इज मोर डेंजरस दॅन द मर्डरर. अशें सुप्रीम कोर्टान इन मेनी ऑफ द जजमेंट्स म्हणलेले. सो दोन वी कॅन अंडरस्टँड हाऊ सिरियस इट इज. तो मानसीकरित्याय सोंपयता, तो मानसीक रित्या फायनान्शियली फॅमिलीक खाता, फॅमिली अख्ख्या फॅमिली मेंबर फॅमिलीची डिग्निटी काबार जाता. सो एकटो मनीस फॅमिलीक सोंपयता फायनान्शियली, फिजिकली, मेंटली फॉर द जनरेशन्स. आमी अशें मागुया की देव सगळ्यांक बरी बुद्ध दिवं. फुडें वतना कांय व्यक्तिगत गजाली आमच्या आयकुप्याकूय आयकुपाक आवडटा न्हय. म्हजो एक सदांच प्रश्न आसता समीर सर की समजा तो मनीस तो ना जाल्यार कितें जावपाचो? देखीक तुमी जर एडवोकेट जावून आशिल्ले जाल्यार तुमी कोण आसपाचे? बिझनस करतलो आसलो. दॅट वॉज ओन्ली माय ऑप्शन. सो तुमी ह्या वकिली क्षेत्रांत यशस्वी आसा. सो तुमी बिझनेस केल्लो जाल्यारूय तुमी एक यशस्वी उद्देजक जावपाचे अशें दिसता केन्ना की ह्यायूय कामांतल्या व्यापांतल्यान जोडून धंदो करचो म्हणून? दिसता, पण टायम कन्स्ट्रेन उरता बिकॉज आमचे टायमिंगूच असले उरता की समटायम्स फॅमिलीकच टायम दिवपाक मेळना फॉर द सोशल लायफूय कमी जाता. फॅमिली म्हणा न्हय, एक सपोर्ट म्हणून जाय आसता तो तुमी? येस, व्हेरी इम्पॉर्टंट इज येस. हांव जेन्ना स्टार्टींग एज आय स्टार्टेड माय प्रॅक्टीस माय मेन सपोर्ट वॉज माय एल्डर ब्रदर. ओके. सूर्यकिरण तळेगांवकर. ही वॉज माय बेस फॉर, ही हेल्प मी अ लॉट फॉर मी बिकॉज फायनान्शियली प्रॉब्लम बीन तेन्ना एज अ स्टार्टींग जाताले, बट ही टूक ऑल दॅट बर्डन एंड आय वॉज फ्री ऑफ ऑल दॅट. एंड ऑफकोर्स देन नाव माय वायफ इज ऑल्सो सपोर्टिंग मी इन ऑल दीस. ओके. सो जाता न्ही खूब अडचणी येता, आपल्याक एक स्ट्रेस येता, आपूण कितें करतलो तें जातलें काय ना. सो अशा वेळार तुमच्या भावान तुमकां सपोर्ट केलें. नांवूय खूब आवडलें, सूर्य किरण, म्हणजे सुर्या भशेन ताणें तुमकां उजवाड दिलो. तुमचो भाव हो कार्यक्रम आयकता आसत जाल्यार? ओके ओके. कांय नजो, तांचे आशिर्वाद, तांची सासाय तुमच्या वांगडा सदांच आसतली. सो समीर सर, कितें आसता न्ही, आपल्याक कोण पावता ताजी याद दवरप आनी तांचें स्मरण करप हें खूब गरजेचें आसता. सो तुमी तुमच्या फॅमिलीक सपोर्ट, तुमी धन्यवाद म्हणटा तुमच्या भावाक, तुमच्या मिसेसीक. समीर सर, तुमच्यो हॉबीज कितें? हॉबीज म्हणल्यार आतांच्या टायमार एज लिसनींग टू द सॉंग्स एंड ऑफकोर्स प्लेइंग क्रिकेट आवडटा. आनी समीर सर, अश्यो अनेक केसी आसतल्यो, तुमचो अभ्यास तुमकां करचो पडटा, म्हणजे अपडेटेड तुमी कशें रावतात? करेक्ट ना. अपडेटेड म्हणल्यार आतां सद्या पयलीं अपडेटेड जश्यो आमच्यो ह्यो केसी येता एवरी नाव एंड देन कितें ना कितें कॉम्प्लिकेशन येतात केसीचे. एक तरी दुसरो कसलो तरी न्यू डिफेन्स घेवन येता, जश्यो बेली म्हणच्यो आसता. तुमी बेलीन एक न्यू ग्रावंड कायदो चेंज आसता. सो एवरी टायम कांय ना कांय शिकोवपूच आसता. आनी ऑफकोर्स हें आतां जे गुगल हें तें खूब इम्पॉर्टंट जालें, जितून खूब इन्फॉर्मेशन मेळटा आमकां. जशें सुप्रीम कोर्ट कितें न्यू जजमेंट पास करता, हायकोर्ट कितें, आनी त्या हिशोबान आमकां अपडेट रावचें पडटा बिकॉज लॉ किप्स ऑन इवॉल्विंग, चेंजिंग. आनी समीर सर, फुडलो प्रश्न हांव तुमकां विचारताच, पूण म्हाका एक प्रश्न आसा, म्हणजे लिसनराचो म्हजो प्रश्न आसा. समीर सर, आतां ह्या कायद्याची शिक्षा कशी आसता? गुन्यांवाची शिक्षा कितें आसता? करेक्ट, व्हेरी इम्पॉर्टंट जाणलें आसा. आनी हेच्याकून ह्या सांगच्या पयलीं हांव आनी एक गोश्ट सांगूं शकता की आतां ह्यो आनी एक जो हो गुन्हा आतां म्हाज्या हिशोबान चडसो वाडप जाला की हे जे सप्लायर जे कोण जे सप्लाय बीन जे केल्लेले, जितून हांवें जितक्यो आठवल्या केसी 90% जे आसा हे आवटसायडर गोवन आसता,
जे येवन कोणाचे तरी रेंटल्स घेवन रुमांनी रावल्ले आसता, कोणाचे तरी प्रिमायसीस फ्रेंड म्हणून रावल्ले आसता, कित्याक हे कॉन्ट्राबँड घेवन येयल्ले आसता ड्रग्स आनी तिंका ते सप्लाय हे थंयचे एक्चुअल्स रावपाचे रावल्ले मनीस नासता. सो आयच्या काळान कितें जाल्लेलें आसता, लोक व्हेरीफाय करना तेंची आयडेंटिटी. ते सरकाराची पोलिसाची हें आसता की तुमचे भाडेकरूची तुमी नोंद करा. सो खंय ना खंय हे लोक शॉर्ट पडटा रेंटल्सां खातीर. म्हणल्यार एक आपले बाबा आपल्याक एक रेंटल्स मेळ्ळा रेंटाक दिवपाक, त्या आशेन लोक दवरता आनी हितून मागीर जाता कितें, तो मनीस त्रासान पडटाच जो घेवन येयल्लो आसता, प्लस हे जे कोण तांकां प्रिमायसीस दिता तेंचेरूय केसी जाता. ते इनवॉल्व जाल्लेले आसा. दॅट ते हांव सांगता तुमकां आतां ह्यात मध्ये म्हणल्यार इम्पॉर्टंट तुमकां सांगचें म्हणल्यार ते इनवॉल्व जाता, तिंकाय मागीर ते एक्यूज म्हणून करता की एक जाण तेंच्यांनी दवरलेले आसता तिंकां. आतां प्रश्न मागीर तेंचो डिफेन्स ना, आमकां खबर ना तो ड्रग्सान इनवॉल्व आसा. हे परत हांव सांगता, हे जेन्ना तुमचेर केस जातली आनी जेन्ना केस डिसायड जातली 10-15 वर्सांनी, तेन्ना डिसायड जातलें की तुमकां खबर आसा काय खबर ना. पण सद्या पयलीं आतां तुमी तेज्या वांगडा मे बी तुमकां खबर आसूं पण तुमी एक गुन्हेगार म्हणून जावंक शकता, तुमच्याय कोर्टाची पावटी पडोवंक शकता, तुमचोय समाजान नांव जावंक शकता की तुमी अंमली पदार्थांत इनवॉल्व करता. सो हे तांकां म्हणजे आतां समजा हांवें एक भाड्याक दिलो आनी म्हाका खबर आसा ना, तो वेगळो प्रश्न. म्हजेर केस जाली मागीर म्हाका ख्यास्त कितें, हांव घरा आसता काय ना. आतां तेच तो तुमी आतां भितर आसतले भायर आसतले, हे अगेन डिपेंड ऑन द क्वॉन्टिटी त्या मनशा कडेन खंयची सांपडल्या ती. आतां स्मॉल क्वॉन्टिटी मेळ्ळ्या, इंटरमिडिएट मेळ्ळ्या, कमर्शियल. सो अख्खी जी हे जो एंटायर द ट्रायल जी आसा केसीची या जे नार्कोटीची इट एल्ट. सो क्वॉन्टिटी वीच पर्सन इज फावंड इज द बॅकबोन ऑफ द एंटायर केस. आतां सांगचें म्हणल्यार तुमी जशें विचारलें, आतां ह्या जर एक मनशा कडेन जर स्मॉल क्वॉन्टिटी मेळ्ळी, आतां झालं गांजा विथ स्मॉल क्वॉन्टिटी 1 kg. नाव ह्या मनशा कडेन जर एका मनशा कडेन लेस दॅन 1 kg सांपडलें जाल्यार ताका 1 year इम्प्रिजनमेंट आसा आनी 10,000 फायन. आनी जर तेजे कडेन जर बियॉन्ड दी 1 kg सांपडली, जर ते 2 किलो 3 किलो बट बिलो 20 kg जाल्यार त्या मनशाक इम्प्रिजनमेंट रिगरस इम्प्रिजनमेंट ऑफ 10 years अँड फायन ऑफ 1 lakh. आनी जर बियॉन्ड 20 kg or 20 or above, then it is 20 years rigorous imprisonment and fine of ₹2 lakhs. Now, as I said, जर मनशा कडेन जर कन्जम्पशनाक जर मेळ्ळें, जर तो स्वता कन्ज्यूम करतालो आनी त्या पनिशमेंटान जर सांपडलें जाल्यार इम्प्रिजनमेंट ऑफ 6 months अँड फायन ऑफ 10,000. नाव जशें म्हणलें की हे कोण जाका प्रिमायसीस प्रोवायड करता, सो तांकां म्हणटा हार्बरींग अँड प्रोवायडींग द प्रिमायसीस. जो मनीस जेका प्रिमायसीस दिता हे बिझनस करपाक आनी जो ताका फायनान्स करता, सांगचें म्हणल्यार कशें आसा, मेन मनीस जो आसा जो ताका पयशे प्रोवायड करता और बिझनस हें करपाक दिता और ड्रग्स परचेज करपाक, मे नॉट बी सिटींग इन वन प्लेस. तो आनी खंय तरी बसता आसतलो, तो आपलें तोंड दाखयना. सो प्रश्न हितून तो इनवॉल्व आसा. आनी पनिशमेंटान जर क्वॉन्टिटी जर कसली आसूं, स्मॉल आसूं नाल्यार इंटरमिडिएट कमर्शियल, पण त्या जो मेन मनीस जो इनवॉल्व आसा, जो ताका फंड प्रोवायड करता, ताका सेक्शन 38 एप्लिकेबल जाता आनी तेजी फाल्यां बेल जावंक शकना. जो मेन मनीस जर स्मॉल क्वॉन्टिटीन जर सांपडटा, जर लेस दॅन 1 kg, ताका एक टायम बेल जावंक शकता. पण जो पयशे प्रोवायड जो करता, जो हार्बरींग करता, ताका रूम प्रोवायड करता, तेजी बेल जावंक शकना. इतकी अशें आसा. सो फाल्यां जे रेंटल्स बीन कोण बीन दिता, इवन दे आर एप्लिकेबल टू देम. आनी आनीक सिरियसनस आसा हितून, इवन देर इज अ डेथ पेनल्टी. जर मनीस जर कंटिन्युअसली कन्विक्शन जर ताका जावपाक लागली, फायंडींग एन इनवॉल्ड इन दीस, देर इज इवन डेथ पेनल्टी इज प्रोवायडेड. सो मनशांनी चिंतूंक जाय कन्सिडरींग दीस पेनल्टीज, हाव टू वेदर टू इन्वॉल्ड इन दीस कायंड ऑफ. तुमकां एक सर्वसामान्य जीण जगपाक जाय की ही अशी कन्फ्युजन लायफ लॉंग. समीर सर, एक प्रश्न आसा म्हाका, म्हजी सच्चीच लिसनर शिक्षिका माया प्रभुदेसाय त्यो विचारतात की खंयच्या मादक वखदां निर्बंधाक शिथिलताय दिल्या, रिलॅक्सेशन. तशें रिलॅक्सेशन म्हणल्यार तशें कांयच ना. इट ऑल डिपेंड, एज आय सेड, द बॅकबोन इज द क्वॉन्टिटी. सो खंयची क्वॉन्टिटीचेर कमी मेळटा ते क्वॉन्टिटी प्रमाणे ती हें आसा. रिलॅक्सेशन अशें कांयच दिल्लें ना. समीर सर, एक प्रश्न आयलो म्हज्या मनान की आतां म्हाका खबर आसा की म्हज्या शेजरा अशें कितें चलता, जाल्यार हांवें तें इन्फॉर्मेशन दीत जाल्यार म्हजी सुरक्षीतताय कितें? हय, हें व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. आजकाल कितें जालां, आमकां भानगडी नाका स्वताच्या दुसऱ्याच्या खंयच्या लफड्यान पडूं. आमकां सायडीक सुद्दां जाता जाल्यार आमी म्हणटा पाड पडो नाका आमकां पडपाक. नो, हय, एक जागृत, करेक्ट. सो जर म्हाका दिसता की हांवें ती तुमकां दिवप
करेक्ट हे तुम्ही कित्याक म्हजी सेफ्टी आसता, म्हज्या भुरग्यांची सेफ्टी आसता, म्हज्या घरांतल्या लोकांची सेफ्टी, फॅमिलीची सी आतां सांगचें म्हणल्यार दीस ह्या एक्टाचो एक बेस्ट हें म्हणल्यार सांगपाचें की तुमी जर इन्फॉर्म केलें कोणाक तरी तुमची कंप्लिटली आयडेंटिटी ते सुरक्षीत दवरतात, तुमच्या खंयच्याच केसीन नांव येयना, नो केसीनी नांव येयना, नो इन्व्हेस्टिगेशन नांव येयना, तुमचें सामकें आयडेंटिटी सप्रेस केल्लेली आसता. सो दीस इज द बेस्ट पार्ट. सो त्या खातीर हांव मागता लोकां कडेन फुडें येवचें की तांकां कसली इन्फॉर्मेशन जर आसा तेणी बेफिक्रीन पुलिशेक कळोवपाची ना, NCB समजना, पुलीस ना, ANC तांकां डिस्क्लोज करपाची, कित्याक तेंची जी आयडेंटिटी आसता ती खंयूच डिस्क्लोज जाल्लेली नसता, खंयच्याच पेपरार तेंचें नांव नसता इन इन्व्हेस्टिगेशन. सो समजा आतां हांवें पोलिसां कडेन दिलें जाल्यार ते म्हजें नांव बरयता? ना तेंच ना. इट इज अ सिक्रेट इन्फॉर्मेशन. इट इज जस्ट तुमचें नांव म्हणल्यार आसतलें तें एज एन इन्फॉर्मंट. दॅट वील बी वॉट इज युअर आयडेंटिटी. अपार्ट हय तुमचें नांव नोंद जायना, तुमचें ना, तुका कशें कळ्ळें, तुमचें इन्फॉर्मेशनाचेर तेंचे जे केस डायरीन आसा तुमचें नांव हें आसता इज जस्ट एन इन्फॉर्मंट. इतकीच तुमची आयडेंटिटी आसता. ही आयडेंटिटी खंयच्या पेपरार नसता, नो कोर्टान नसता, खंयूच तुमची आयडेंटिटी डिस्क्लोज जायना. जागरूक सिटीजन म्हणजे सगळ्यांचीच रिस्पॉन्सिबिलिटी टू एक्ट. आनी येस अपार्ट फ्रॉम द पेरंट हांव म्हणटा हिंची रिस्पॉन्सिबिलिटी एवरी सिटीजन. आनी तशें म्हणचे पडल्यार म्हाका स्कुलांचें म्हणपाचें आसा. आजकाल स्कुलांची एक मोठी रिस्पॉन्सिबिलिटी जावन आसा. आयच्या भुरग्यांनी कॅम्पसस भुरगे सगळे कडेन कॅम्पसान स्प्रेड जाल्लेले आसा, पण त्या कॅम्पसान कोण भायलो येता भुरग्यांक मेळपाक, वेदर ते स्टुडंट्स, आवटसायडर, पेरंट्स कोण हेजी कांयच हें नसता. सो एक प्रिंसिपलान ऑर कन्सर्न स्कूल शिक्षिका ती एक ट्रॅक दवरपाक जाय इन द कॅम्पस, कोण कोणाक मेळटा कशें. एंड आय वूड से रादर टेकन अनदर मेजर स्टँड इज चॅकिंग देअर रेग्युलर बॅग्स एंड टू फायंड आवट बाबा कितें. आनी ऑफकोर्स बॅग चॅक केली म्हणून इजी अशें कांय ना, तेंची पर्सनल बिलोंगींग कितें चॅकअप, दीस इज अ नेसेसिटी ऑफ टायम. करेक्ट. सो दीस इज ऑल्सो स्कूल ऑल्सो प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल अपार्ट फ्रॉम द पेरंट. एज आय सेड की अनेक स्कुलांनी ही पद्दत चालू आनी आसूंकूच जाय. आनी सर आज तशें पळोवपाक गेल्यार CCTV सगळ्याकूच आसात. सो सुंदर अशी ही तुमची सूचना. कित्याक आमी कितें करतात एक एकदां आपलें काम करून वतात, ह्यो बाकीच्यो रातावळी काम मनशाच्या लक्षांत सुद्दां येनात न्ही. सो अशा वेळार तुमची ही सुचोवणी खूब बरी. समीर सर, एक निमणी 5 मिनटां म्हज्या हातांत आसात. साधना धारवाडकार आमकां दिवचल सावन विचारतात की ड्रग्स म्हणजे कशें वळखप. आतां कोणाय कडेन धरलें आनी सादी एक टॅबलेट आसा जाल्यार आनी ताजें वागणें जर आमकां संशयास्पद दिसत जाल्यार ती गुळी ड्रग्साची म्हणून कशी वळखप. आतां कशें आसा, आतां जर कोणा कडेन जर सापडलें, आतां समजा आतां ते गांजाचें उलोवया, कोणा कडेन सापडलें जर तेन्ना रेड करतना जर पुलिसांनी ताका धरलो, सो आतां ते गांजा काय कसलो भाजीपालो कांयच कळपाचें ना. सो तेन्ना पुलिसां कडेन एक DD किट म्हणून आसा, ड्रग डिटेक्शन किट म्हणून आसता. त्या हिशोबान इट कंटेन्स वेरियस कायंड ऑफ लिक्विड्स एंड केमिकल. सो एट प्रेझेंट ते टेस्ट करता, त्या हिशोबान ते पार्ट्स काडून ऑफ दॅट पर्टिक्युलर गांजा आनी ते टेस्ट करता. सो दीस इज प्रिलिमिनरी टेस्ट. सो हो कन्फर्मेटरी टेस्ट आसना. सो मागीर आफ्टर सिलींग दीस मटेरियल हें मागीर अख्खें जें हें आसता ताका सॅम्पलिंग प्रोसेस बीन आसता तो करून ते पर्टिक्युलर लॅबाक धाडचें पडटा. ओके ना, पूण आतां प्रिलिमिनरी आसता पळय ते थंयच आसता ऑन द स्पॉट. करेक्ट हय, ऑन द स्पॉटूच करता. सो पण कोर्टान हेजो व्हॅल्यू ह्या टेस्टाचो चड आसना. द टेस्ट वीच इज बींग डन बाय द रेप्युटेड लॅब्स दॅट्स ओनली कन्सिडर्ड एज अ कन्फर्मेटरी टेस्ट. सो हो जो DD किटाचो टेस्ट आसा इज फॉर द पर्पज ऑफ इन्व्हेस्टिगेशन. सो तेंचें इन्व्हेस्टिगेशन खंयच्या हितून स्टार्ट जावपाचें फॉर पर्पज ऑफ. आतां म्हज्या कडेन भाजीपालो मेळ्ळो किंवा गुळी मेळ्ळी, जशें आमकां साधना बाय विचारला, मागीर तितल्या म्हणसर ते किटाक त्या केले आनी म्हजी रवानगी खंय ना. तेंच जर तेंचो जर रिजल्ट जर पॉझिटीव येयलो जाल्यार येस तुमकां एज पर द क्वॉन्टिटी अरेस्ट जातलोच. आनी मागीर अरेस्ट जावन मागीर हो जो कंप्लीट सॅम्पलिंग बीन जो प्रोसेस आसा, जो मॅजिस्ट्रेटा कडेन फुड्यान करचो पडटा सॅम्पलिंग प्रोसेस, तो सगळो करून हे जे सॅम्पल आसता ते पर्टिक्युलर लॅबाक धाडचे पडटा. तशें आमच्या गोंयांत फूड एंड ड्रग लॅबॉरेटरी डायरेक्टर ऑफ फूड एंड ड्रग्स एडमिनिस्ट्रेशन बांबोलीम आसा, थंय वयता. तशेंच सेंटर ऑफ एक्सलन्सी ऑफ NDPS नार्कोटीक फॉरेन्सीक सायन्स युनिवर्सिटी गुजरात एक आसा, तशीच पुणे आसा एंड हैदराबाद एंड प्लस दिल्ली आसा. सो दीज आर द हय प्रत्येक. सो एज considering which kind of contraband is found, it is sent to this particular. And तो जेन्ना रिपोर्ट तेंचो येता त्या एक्सपर्टांचो, सो दिस इज कन्क्लुसीव एज अ कन्क्लुसीव प्रूफ, एंड एंटायर फेट ऑफ अ पर्सन कॅन बी डिसायडेड ऑन दीस.
सो साधनाबाय, तुमच्या प्रश्ना खातीर धन्यवाद. समीर सर, प्रश्न खूप आसात, 2.5 मिनटां म्हज्या हातात आसात. निरोप घेवच्या वेळार तुमची मेसेज सांगची म्हणल्यार एज आय सेड, आयची आमची रिस्पॉन्सिबिलिटी, एवरी सिटीजनाची रिस्पॉन्सिबिलिटी आसता हे कॉन्ट्राबँडाची हेंचेर खंय तरी एक कंट्रोल हाडपा सारको आमची रिस्पॉन्सिबिलिटी जी आसा की एवरी पुलिसांक ऑर आमकां जर कोणी संशयीक दिसलो जाल्यार ह्या पुलिसांक कळोवपाचें ऑर खंयच्याय डिपार्टमेंटाक कळोवपाचें ही आमची रिस्पॉन्सिबिलिटी. आनी एज आय सेड, एज अ पेरंट, इवन एज अ आय एम पेरंट, आय हॅव टू कीप अ ट्रॅक ऑन माय चायल्ड. सो एवरीथींग स्टार्ट फ्रॉम युअर होम. आनी तशेंच आमी प्रत्येक म्हणटा पुलीस अशें करता, पुलीस केसी हें करना. प्रश्न सगळींच पुलिसांचेर बोटां दवरून ना, पळोवपाक जाय आमी कितें रिस्पॉन्सिबिलिटी घेतला, आमी त्या पर्टिक्युलर मनशाची खबर आसा ती आमी सांगता काय ना. सो वी शूड कॉपरेट. सो नाव ओन्ली वॉट वी से बाय कॉपरेशन ओन्ली वी कॅन नॉट दीस प्रॉब्लम. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट नो. सो अशें म्हणटात न्ही की बऱ्या कामाची सुरवात स्वता पासून स्वता जाता. सारकें. सो आपणें एक जबाबदार नागरीक. नागरीक आनी एक जबाबदार मनीस आपल्या घरान आनी आपल्या घरा भायर सरभोंवतणी समाजान वावुरपाक जाय. सो समीर सर, अंमली पदार्थांचें हें संकट ह्या सगळ्या आमच्या वागणुकीन ना जावचें अशी प्रार्थना करीत तुमचो निरोप घेता. FM रेनबोच्या वितरावणेंत आनी आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान ही आशिल्ली लायव्ह अस्तुरी. आयचे मुखेल सोयरे ॲडवोकेट समीर तालिगांवकर, स्पेशल पब्लीक प्रोसिक्युटर ऑफ नार्कोटीक कंट्रोल ब्युरो आनी स्पेशल पब्लीक प्रोसिक्युटर फॉर डायरेक्टरेट ऑफ एनफोर्समेंट. तुमच्या सांगातान आशिल्लें हांव चारुशिला. समीर सर, परतून एकदां तुमकां धन्यवाद. देव बरें करूं. नमस्कार.